बिग बॉस मराठीचं 6वं सीझन यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता अनेकांना उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजे बिग बॉस मराठीच्या 7व्या सीझनची. मग या बिग बॉस मराठीच्या 7व्या सीझनमध्ये नेमका कोणाचा नंबर लागणार, काय लागणार? सोशल मीडियावरचे जे रील स्टार आहेत, जे प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्रे आहेत, टी व्ही सिरियलमध्ये कलाकार आहेत, यांना सुद्धा उत्सुकता लागलेली असते की या सीझनमध्ये आपण गेलं पाहिजे, आपण सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचलं पाहिजे. कारण की बिग बॉस मराठी रियालिटी शो हा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. लाखो लोक बिग बॉस मराठी बघतात. मग याच शोमध्ये जाण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. अनेकांना वाटतं आपला नंबर या ठिकाणी लागला पाहिजे. पण मात्र याच प्रकरणामध्ये एक आता मोठी अपडेट आलेली आहे आणि कलर्स मराठीकडून बिग बॉसकडून सर्वांना सावध आणि सतर्क करण्याचं आवाहन केलं आहे. नेमकं काय घडलंय तेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. अनेक जण तसे स्वप्न बघतात, कारण की पैसा, प्रसिद्धी, सगळ्याच गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर मिळतात. आता बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं, कशा पद्धतीने करावं लागतं, त्यासाठी रील स्टार व्हावं लागतं, आता स्वतःचं ती प्रसिद्ध असणं आवश्यक असतं. इतकं सगळं आपल्या गोष्टी माहिती आहेत. पण मात्र सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अशा जाहिराती येत आहेत, काही जण फसवत आहेत की बिग बॉस मराठीचं 7वं सीझन लवकरच सुरू होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही ऑडिशन घेत आहोत. त्या ऑडिशनमध्ये तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल, तुमची नोंदणी करावी लागेल. अशा पद्धतीच्या काही जाहिराती किंवा काही ॲड अशा पद्धतीने लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत आणि बिग बॉस मराठीच्या 7व्या सीझनमध्ये आम्ही तुम्हाला घेऊ असं सांगत आहेत. त्याच्यामुळंच कलर्स मराठीने सांगितलेलं आहे की आम्ही बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येण्यासाठी कोणतंही ऑडिशन घेत नाही. ती जी काही निवड प्रक्रिया असते ती अतिशय गुप्त पद्धतीनं असते की कोणाची निवड होती, कोणाला आम्ही घेतोय हे शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही माहीत होत नसतं. उगाच आम्ही ऑडिशन घेतो, याला बोलवतो, त्याला बोलवतो, असा काहीही प्रकार नाही. त्याच्यामुळं जर तुम्हाला कोणी आम्ही बिग बॉस मराठीकडून आहोत, तुमचा नंबर द्या, आमच्यासोबत संपर्क साधा, एवढ्या पैशात तुमचा नंबर लावतो, तेवढ्या पैशात तुमचा नंबर लावतो, नाही तर आमच्यासोबत असं करा, जर असं कोणी म्हणत असेल ती सरळ सरळ फसवणूक आहे. कारण की कलर्स मराठीकडून बिग बॉसचं जी निवड आहे ती अतिशय गुप्त पद्धतीनं केली जाते. ती ह्या कानाची त्या कानाला कळू सुद्धा देत नाही. म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका, सावध राहा, सतर्क राहा. अजून असं कुठलंही ऑडिशन त्यांनी चालू केलेलं नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. आता जर अशा पद्धतीची जाहिरात तुम्हाला कुठं दिसली किंवा जर तुम्हाला कोणी म्हणलं की बिग बॉस मराठीच्या 7व्या सीझनमध्ये तुला घेतो, तर मला घेण्यामागे नेमकं कारण काय आहे? मी तेवढा प्रसिद्ध आहे का? माझे तेवढे फॉलोअर्स आहेत का? का उगाच कोणीतरी म्हणते की मी तुझा नंबर लावतो म्हणून आपण सुद्धा ठीक आहे लाव, मी तुला पैसे देतो, असं म्हणून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. आधी स्वतःला तपासा, समोरचा व्यक्ती कोण आहे त्याला तपासा आणि मगच जो काही तो निर्णय घ्या, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. पण मात्र अशा पद्धतीची फसवणुकीचं काही तुमच्यासोबत घडलेलं आहे का? घडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.